ज्येष्ठ शिवसैनिक आहेत ना, कोण त्यांचं नाव, मुस्लिम कार्यकर्ते आपले आहेत ना, अनेक जण आहेत. बाबू शेठ एक आहे, एक आत्ताचे नाही, ज्येष्ठ शिवसैनिक आहेत. असे अनेक आहेत मुस्लिम कार्यकर्ते. पण आपण काय म्हटलं, म्हणजे भारतीय जनता पक्षाचे, मी दसऱ्याच्या माझ्या भाषणात थोडंसं बोललो होतो की भाजप जे काय करतं ते सगळं चालून द्यायचं, ते आम्ही खपवून घ्यायचं. मग ते जातील, अगदी मस्जिदीमध्ये जातील, नमाज पडतील. मोदींनी स्वतः सांगितले की ते काय ईदच्या दिवशी त्यांच्या घरी सगळे जेवणाचं, म्हणजे हे सगळे चाळे आपण बघायचे. आम्ही जर काय काही करायला गेलो किंवा दुसऱ्यांनी कोणी केलं तर ते लव जिहाद, आणि भाजपने काय केलं तर अमर प्रेम. हा कोणता नाही, आपण त्यांना काय बोलायचं नाही. आता एक दोन दिवसामध्ये जे काही घडलं तुम्ही पाहिलं असाल की पालघरमध्ये एका व्यक्तीला त्यांनी भाजपात प्रवेश दिला. कोण तुम्हाला माहिती आहे ना, चौधरी. बरोबर आहे. आता त्यावेळेला हे त्यालाच धरी, म्हणजे साधू हत्याकांडामधला एक आरोपी म्हणून केवढी बोंबाबोंब केली होती. आणि जणू काही ते पाप आपणच घडवून आणले. अशा पद्धतीने मी मुख्यमंत्री होतो म्हणून शिवसेना कशी हिंदुत्वाच्या विरोधात आहे हे अगदी बेंबीचा देठ यांचा कुठपर्यंत गेला माहिती नाही, पण तिथपासून बोलत होते ना, कारण आवाज मोठा असतो, कोणाचा देठ कुठपर्यंत असेल आपल्याला कसं कळणार. आणि आता त्याच चौधरींना यांनी भाजपमध्ये प्रवेश दिला. मग हा हिंदुत्वाचा अपमान नाही. मग आता लगेच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मी तशी चौकशी केली स्थानिक पातळीवर, असं झालं. मग तुम्ही बोंबलण्याच्या आधी चौकशी का नव्हती केली त्याची? बरं, अजूनही मला कळलेलं नाही चौधरी त्याच्यामध्ये सामील आहे की नाहीये. कारण जर का त्या हत्याकांडात चौधरी सामील असेल तर भाजपने प्रवेश का दिला, आणि सामील नसेल तर प्रवेशाला स्थगिती का दिली? काय एक तरी काय एक काहीतरी स्वीकारा ना, सांगा. एक तर ठणठणीत सांगा की याचा काही संबंध नाही, आणि संबंध नसेल तर एक तर त्या चौधरीची आणि हिंदूंची माफी मागितली पाहिजे, शिवसेनेची, देवेंद्र फडणवीस आणि भाजपने माफी मागितली पाहिजे. संपूर्ण देशामध्ये आगडोम तुम्ही उसळायला निघाला होता की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना साधूंचा हत्याकांड झाले, दुर्दैवी घटना होती, त्याचं संपूर्ण सगळं बाहेर आलेलं आहे. पण आता तोच चौधरी तुम्हाला पक्षासाठी पवित्र, म्हणजे त्याच्यावरती तुम्ही काय गोमूत्र शिंपडलं की तो पवित्र झाला? धाराशिवमध्ये तेच झालं. तो कोण ड्रगवाला एक, हा आंगणे का गांगणे, काय गंगावणे नाही, कोण जो असेल तो, त्याला प्रवेश दिला. आणि सगळं म्हणजे 70,000 कोटीचा घोटाळा केला. अजित पवारांचं हेच बोंबलले, स्वतः पंतप्रधान बोलले होते आणि ते मांडीला मांडी लावून बसतात. अशोक चव्हाण त्या आदर्श घोटाळ्यामध्ये शहीद सैनिकांच्या जमीन बळकावणारे म्हणून ज्यांनी बोंबाबोंब केली होती ते बाजूला घेऊन बसले. आम्ही ह्या भाजपासोबत कधी जाऊ शकत नाही, कदापि आम्ही नव्हतो. अशा भाजपासमोर सोबत आम्ही जाऊ शकत नाही, कदापि नव्हतो. मी कोणत्यानी बोललो, अशा भाजपासोबत. त्यावेळेचा भाजप हा वेगळा होता आणि आत्ताचा भाजप हा विचित्र झालेला आहे. म्हणून जे मी दसऱ्याच्या मेळाव्यात बोललो की आत्ताचा भाजप हा अमिबासारखा झालेला आहे, त्याला आकार नाही, उकार नाही, काही नाही, एक पेशीय. म्हणजे यांचं जे काही सगळं चाललंय की सगळं काही माझ्याच हातामध्ये पाहिजे, सगळं माझ्याच हातात. म्हणजे दूध सहकारी संघटना काय असेल ती पण माझ्याच हातात. नाना नानी